अभिजितजी, फक्त भाजपच्याच विषयांना शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आणि त्याची कारण देखील त्यांनी सांगितली की तुम्ही आता ऐकली. काय आपलं म्हणणं आहे? प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असं आम्हाला ऐकण्यात आलं की अब्दुल भाईंचं म्हणणं आहे की जो कॉप नगरसेवकाच्या निवडणूक होते तसेच उपनगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अंबरनाथ विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवार देण्यात आले होते, परंतु ते सगळे काही जे विषय होते त्या निवडणूक पुरता होते. आज जेव्हा निवडणुकीच्या नंतर शहराकरता एकत्रित बसण्याचा विषय त्या ठिकाणी होता, सन्माननीय नगराध्यक्षांच्या माध्यमातून सर्व समान न्याय समान हक्क देण्याच्या उद्देशाने प्रत्येक नगरसेवकाला एक ठराविक फंड त्या ठिकाणी दिला होता, तो समान फंड होता. परंतु आपण पाहू शकतो की त्यांनी काय केलं की जेवढे शिवसेनेच्या नगरसेवकांचे जेवढे प्रश्न होते त्याच्या व्यतिरिक्त जेवढेही तरतूद जी भारतीय जनता पार्टी तसेच आमच्या मित्रपक्षांचे जेवढे विषय होते सगळ्यांना त्या ठिकाणी स्थगिती देण्यात, अर्थात त्या ठिकाणी कसं ते स्थगित करता येतील ते विषय त्याकरता त्यांनी अब्दुल भाई शेख आणि त्याला अनुमोदक म्हणून सर्वच नगरसेवक संदीप तेलंगेंनी सुद्धा किंवा सर्वच नगरसेवकांनी त्या ठिकाणी एक मताने त्या ठिकाणी पत्र त्या ठिकाणी दिलं. मी एवढंच त्या ठिकाणी सांगतो की यांचे वरिष्ठांनी यांना कोणत्याच प्रकारची समज याच्यात दिली नाही का? आज जेव्हा खासदारकीचे निवडणुकी होते, विधानसभेची जेव्हा निवडणूक होते, येत्या दिवसात तर विधान परिषदची देखील निवडणुकी लागणार आहेत, तेव्हा भारतीय जनता पार्टीची मदत यायला नको आहे का? आज आम्ही मित्रपक्ष म्हणून महायुतीचं काम प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी केलं. अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत समजा त्या ठिकाणी आम्ही युतीत नाही लढलो, परंतु एक शहर म्हणून त्या ठिकाणी एकत्रित येणं हे स्वाभाविक होतं, हे त्या ठिकाणी म्हणजे बंधनकारकच होतं. परंतु आज त्यांनी ह्या शहराला दाखवून दिलं की ह्या शहराचा विकास, जसं यांनी आज गेल्या 30 वर्ष ह्या शहराला मागे ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं, आज पुन्हा एकदा या शहराचे आर्थिक खूप महत्वाचे विषय या प्रभागातील होते, हे सर्व काही विषयांना स्थगिती देऊन त्या ठिकाणी हे सिद्ध केलं की यांना काही या शहराशी घेणं देणं नाही. या शहरातलं नाही तर फक्त प्रश्न तसेच प्रलंबित ठेवून या शहराला एक प्रश्नांचं शहर म्हणून त्या ठिकाणी जी ओळख आहे ती कधीच ओळख पुसण्याचं काम यांनी केलं नाही आणि हे करण्याची मानसिकता देखील त्या ठिकाणी ठेवत नाही. आणि त्याच्याच अनुषंगाने जे चांगले विषय त्या ठिकाणी ह्या गेल्या 27 सदस्यांनी दिले होते, त्या सर्व 27 सदस्यांच्या विषयांना स्थगिती देण्याचं काम हे अब्दुल भाई तसेच संदीप तेलंगे आणि त्या सर्व शिवसैनिकांच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केलं. खरं तर मला एक प्रश्न हाच आहे की हे सर्व काही करत असताना यांच्या वरिष्ठ यांच्या सोबत या पैशात होते का? उद्या वरिष्ठांनी यांना असं काल सांगितलं गेलं होतं का की सर्व भारतीय जनता पार्टीचा विरोध करायचा आहे की अंबरनाथ शहरातल्या प्रश्नांना विरोध यांनी करायचा आहे? हे त्या ठिकाणी मला एक खूप मोठं प्रश्नचिन्ह झालंय. पण हा विरोध आहे.